सिल्लोड तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार. निकषात न बसणाऱ्या सदन लोकांनाच केलं अत्यंत योजनेचं लाभार्थी. जवळपास तालुक्यातील 20 स्वस्त धान्य दुकानदारांनी वाढवले हे बेकायदेशीर अत्यंत योजनेचे लाभार्थी. तालुक्यातील 20 दुकानदारांनी वाढवलेल्या अत्यंत योजनेच्या लाभार्थ्यांची त्यांच्या कागदपत्रासह स्वस्त धान्य दुकानदार व पुरवठा विभागात अद्ययावत माहिती नाही. वरिष्ठांकडून चौकशीचा आदेश येऊन सुद्धा सिल्लोड पुरवठा विभागाकडून होत नाही कार्यवाही. आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशीच झाली सिल्लोडच्या तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाची अवस्था. स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या अध्यक्षांनी जसं नाचायला सांगावं त्याच तालावर पुरवठा विभागानं नाचावं अशीच अवस्था पुरवठा विभागाची येत आहे दिसून. पुरवठा विभागच जर भ्रष्टाचाराला देत असेल निमंत्रण तर कसे राहील त्यांचं स्वस्त धान्य दुकानदारावर नियंत्रण. लवकरच या दुकानदारांच्या रेकॉर्डची तपासणी होऊन मोठी कारवाई होईल. पुरवठा विभागाच्या मंत्रालयीन स्तरावरील अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ज्ञानपंख 24 न्यूजशी दूरध्वनीवरून दिली माहिती. ही बातमी आहे सिल्लोड प्रतिनिधी भैयासाहेब सुरडकर यांच्याकडून. केंद्र शासनाकडून देशातल्या पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारकांना शासनमान्य रास्त भाव दुकानदारांच्या माध्यमातून त्यांच्याकडे असलेल्या शिधापत्रिका धारकांच्या यादीनुसारच त्यांना 35 किलो धान्य म्हणजे गहू तांदूळ साखर वितरित केलं जातं. परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की सिल्लोड तालुक्यात जवळपास 206 शासनमान्य रास्त भाव दुकानं असून यापैकी काही विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, स्वयंसहाय्यता बचत गट, वैयक्तिक व काही सेवाभावी संस्थेतले ही दुकानं शासनाकडून देण्यात आली आहेत. त्या रास्तभाव दुकानाच्या माध्यमातूनच शिधापत्रिका धारकांना धान्य वितरित केलं जातं. मात्र अनेक शिधापत्रिका धारक आपल्या धान्यापासून वंचित ठेवले जातात. मात्र त्यांचे अंगठे घेऊन त्यांना नव्याने धान्य आल्यानंतर देण्यात येईल असं त्या रास्तभाव दुकानदारांकडून सांगण्यात येतं. या आसेपोटी तो कार्डधारक निघून जातो. मात्र त्याच्या नावे रास्तभाव दुकानात शिल्लक असलेलं धान्य मात्र ते दुकानदार राजरोसपणे काळा बाजारात विक्री करतात हे वास्तव सत्य आहे. शासनाचे नियम कितीही जरी कडक झाले तरी रास्तभाव दुकानदार मात्र त्यांचे हात चलाकी करून पुरवठा विभागाच्या म्हणजे शासनाच्या डोळ्यात धूळफेक केल्याशिवाय राहत नाहीत. ही वस्तुस्थिती सिल्लोड तालुक्यांमध्ये रास्तभाव दुकानदारांच्या संदर्भात दिसून येते. मात्र तालुक्यातील जे हे काही निवडक प्रामाणिक रास्तभाव दुकानदार आहेत त्यांच्यामुळे कार्डधारकांना पूर्णपणे सुविधा मिळतात व धान्य देतात. त्यांची नावे मात्र काळा बाजार करणाऱ्या रास्तभाव दुकानदारांमुळे बदनाम होतात. मात्र या तक्रारीमुळे त्या दुकानदारांवर कोणताच प्रकारचा परिणाम घडणार नाही. परंतु ज्यांच्याकडे आज रोजी रेकॉर्ड्स नाहीत तर अशा दुकानदारांवर कारवाई होणं गरजेचं असताना मात्र त्यांना सिल्लोड पुरवठा विभागाकडून अभय देऊन त्यांना वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न सध्या तरी केला जातोय. 20 रास्तभाव दुकानदारांनी नियमात व निकषात न बसणाऱ्या व सदन असणाऱ्या व गरज नसलेल्या लोकांना अत्यंत योजनेचा लाभार्थी करून शासनाच्या म्हणजे पुरवठा विभागाच्या डोळ्यात धूळफेक करून नियमांचं उल्लंघन केलेलं दिसून येत आहे. यामध्ये सर्वाधिक भराडी या भागातील दुकानांचा समावेश असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली. या वाढीव 20 दुकानदारांकडे अत्यंत योजनेच्या लाभार्थ्यांची चौकशी करून तसा अहवाल सादर करावा असा आदेशच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिल्याचंही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र सिल्लोड तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडून मात्र जिल्हा पुरवठा अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दिलेल्या आदेशांनाच सुद्धा एक प्रकारे केराची टोपली दाखवत त्या आदेशांची पायमल्ली गेली आहे. त्याचबरोबर तालुक्यामध्ये काही रास्तभाव दुकानदार हे आजारी असल्याबाबत त्यांची दुकाने कोणताही आधार नसताना काही दुकानांना संलग्न केलेली आहेत. मात्र 2012 ते आजपर्यंत आजारी असल्याबाबतचे मेडिकल डॉक्युमेंट व अर्ज मी आजारी असल्याबाबत माझे दुकान तात्पुरते इतर दुकानाला संलग्न करून शिधापत्रिका धारकांची गैरसोय टाळावी असाही अर्ज पुरवठा विभागामध्ये त्या आजारी असलेल्या रास्तभाव दुकानदारांनी दिलेले दिसून येत नाही. मात्र ते सुद्धा माहिती अधिकारात मागितलेल्या माहिती देण्यास टोलवाटोलवी करून वेळ काढूपणा करत आहेत. मात्र हे आजारी असलेले दुकानदार यांच्यावर सुद्धा कोणत्याही प्रकारची पुरवठा विभागाकडून कारवाई झालेली नाही. आंधळं दळतंय आणि कुत्रा पीठ खातंय अशीच अवस्था सध्या सिल्लोड पुरवठा विभागाची दिसून येते. लवकरच सिल्लोड तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाच्या अनागोंदी कारभाराची लवकरच वरिष्ठ पातळीवरून चौकशी समिती नेमून दोषी असणाऱ्या रास्तभाव दुकानदारांविरुद्ध व त्यांना बाशी घालणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असं पुरवठा विभागाच्या मंत्रालयीन स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरून बोलताना सांगितलं. त्यामुळे आता सिल्लोड तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभाग काय भूमिका घेतो याकडे मात्र जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाचं लक्ष लागून आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.